नमस्कार, मी अरविंद पाटील. आपण पाहतोय सेक्शन 23 द हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट. याच्यातील सबसेक्शन 1 आहे डिस्क्रिशन पॉवर टू द कोर्ट. मेंटेनन्सची रक्कम ठरवण्याची जी डिस्क्रिशन पॉवर आहे ती कोर्टकडे आहे. खालील गोष्टींचा विचार करून कोर्ट मेंटेनन्सची अमाऊंट किती असावी हे ठरवतं. सबसेक्शन 2 मध्ये आहे डिटरमाइनिंग द अमाऊंट इफ any to be awarded to a wife, children or aged and infirm parents regard. जर तो डिसीज्ड हिंदू व्यक्ती आहे, त्याची पत्नी, लहान मुलं किंवा वयस्कर न कमावणारे आई वडील यांना जर मेंटेनन्स द्यायचा असेल तर खालील गोष्टींचं सॅटिस्फॅक्शन कोर्ट करेल. फर्स्ट आहे द पोझिशन अँड द स्टेटस ऑफ द पार्टीज. जे लोक मेंटेनन्स क्लेम करत आहेत त्यांचं लाईफ स्टँडर्ड काय आहे, आताचं पोझिशन काय आहे. इन केस ते मेट्रो सिटीमध्ये राहत असतील तर त्यांची मेंटेनन्सची डिमांड जास्त असेल, त्यांचं लाईफ स्टँडर्ड हाय असेल. आणि इन केस जर ते रुरल एरियामध्ये राहत असतील तर त्यांना त्यांच्या नीड्स कमी असतील, ऑब्विसली त्यांचं मेंटेनन्सची अमाऊंट ही कमी असेल. सेकंड थिंग कोर्ट जे कन्सिडर करेल ते रिझनेबल वॉन्ट टू द क्लेमंट्स. जे लोक मेंटेनन्स क्लेम करतात त्यांच्या ज्या गरजा आहेत किंवा मागणी आहे ते रिझनेबल आहे का किंवा कितपत देणं शक्य आहे. इफ द क्लेमंट इज लिव्हिंग सेपरेटली वेदर द जस्टिफाईड इन डुईंग सो. काही वेळेला पती आणि पत्नी सेपरेट राहतात, मग ते सेपरेट राहणं कितपत जस्टिफाईड आहे. इन केस जर ते डोमेस्टिक व्हायलन्समुळे सेपरेट राहत असतील, अदर स्पाऊस लिव्हिंग असल्यामुळं किंवा त्या पर्सननं दुसरं लग्न केल्यामुळं, त्याचा मानसिक शारीरिक छळ केल्यामुळं किंवा अशा वेगवेगळ्या ग्राउंड खाली जर ते सेपरेट राहत असतील तो ग्राउंड कितपत रिझनेबल आहे हे पण कोर्टाकडून तपासलं जाईल मेंटेनन्स देण्यापूर्वी. व्हॅल्यू ऑफ क्लेमंट्स प्रॉपर्टी and income derived such a property claimants own earnings or from any other sources. जर क्लेमंट जो व्यक्ती मेंटेनन्स क्लेम करतोय, मेंटेनन्स मागतोय, त्याला दुसरा काही इन्कम सोर्स आहे का, त्याला सेपरेटली काही प्रॉपर्टी आहे का किंवा या व्यतिरिक्त दुसऱ्या प्रॉपर्टीतून त्याला काही इन्कम आहे का, या सगळ्या गोष्टी कोर्टाकडून चेक केल्या जातील आणि मगच मेंटेनन्सची अमाऊंट कोर्टाकडून ठरवली जाईल. The number of persons entitled to the maintenance under this act. त्याबरोबरच जो व्यक्ती मेंटेनन्स देतोय त्याच्यावर आणखीन किती लोकांना मेंटेनन्स द्यायची जबाबदारी आहे, त्याचा स्वतःचा खर्च भागवून आणखीन किती लोकांना त्यानं मेंटेनन्स प्रोव्हाइड करायचा आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आता जो व्यक्ती क्लेम करतोय मेंटेनन्स त्याची अमाऊंट कोर्टाकडून ठरवली जाईल. त्यासोबत आणखीन कुठल्या गोष्टी कोर्ट कन्सिडर करेल. In determining the amount of maintenance to be dependent. जो व्यक्ती डिपेंडंट आहे, मेंटेनन्स क्लेम करत आहे, त्या व्यक्तीला मेंटेनन्स देण्यापूर्वी आणखीन खालील फॅक्ट्स कोर्ट कडून तपासल्या जातील. त्या म्हणजे द नेट व्हॅल्यू ऑफ द इस्टेट ऑफ द डिसीज्ड आफ्टर प्रोव्हाइडिंग द पेमेंट ऑफ द डेट. जी व्यक्ती मेंटेनन्स प्रोव्हाइड करत आहे त्या व्यक्तीच्या प्रॉपर्टीचं नेट व्हॅल्यू किती आहे, त्या प्रॉपर्टीवरती काही दायित्व आहे का, कर्ज आहे का, आणि त्या कर्जाची परतफेड केल्यानंतर त्या प्रॉपर्टीमध्ये व्हॅल्यू किती आहे हे पाहिलं जाईल. जर त्याचं कर्ज असेल आणि मेंटेनन्सचा दावा असेल तर प्रथम प्राधान्य त्या प्रॉपर्टीवरील कर्ज चुकतं करण्याचं प्राधान्य असेल. कर्ज फेडल्यानंतर जी व्हॅल्यू राहील त्याच्यामध्ये मग तो राहणारा पर्सनच लिव्हिंग स्टँडर्ड आणि मेंटेनन्स ज्याला द्यायचं आहे त्याचं लिव्हिंग स्टँडर्ड याचा विचार करून मेंटेनन्सची रक्कम ठरवली जाईल. पुढची गोष्ट कोर्ट कन्सिडर करेल द प्रोव्हिजन इफ एनी मेड अंडर अ विल ऑफ द डिसीज्ड इन रिस्पेक्ट ऑफ द डिपेंडंट. हा जो डिपेंडंट आहे मेंटेनन्स क्लेम करणारा, याला तो मृत व्यक्तीनं मृत्यूपत्रात काही प्रोव्हिजन केलेली आहे का, त्याला काही त्या प्रॉपर्टीतील मृत्यूपत्राद्वारे शेअर्स मिळालेला आहे का,
द डिग्री ऑफ रिलेशनशिप बिटवीन टू, मेंटेनन्स मागणारा आणि मेंटेनन्स देणारा यांच्या नातेसंबंधामध्ये जी डिग्री आहे ती तपासली जाईल. डिग्री म्हणजे कसं, जर त्यांचा दर्जा पती आणि पत्नीचा आहे का, भाऊभावाचा आहे का, आजोबा आणि नातू आहे असा आहे का, ते जेवढे नातेसंबंधामध्ये पिढ्या जास्त तेवढी त्याची डिग्री जास्त, असं ते डिग्री ही चेक केली जाईल. रिझनेबल वॉन्ट टू द डिपेंडन्स, जो डिपेंडंट पार्टी आहे मेंटेनन्स मागणारी, त्याच्या गरजाची रिझनेबल वॉन्ट, त्याच्या नीड्स तपासले जातील. अवास्तव जर डिमांड असेल तर त्या फुलफिल केल्या जाणार नाहीत. द पास्ट रिलेशन्स बिटवीन द डिपेंडंट अँड डिसिज्ड, मृत्यूपूर्वी जो डिसिज्ड पर्सन होता आणि हा डिपेंडंट पार्टी आहे जो मेंटेनन्स मागते, त्यांचं मृत्यूपूर्वी रिलेशन कसं होतं, आणि आता ते जे क्लेम करतायत मेंटेनन्सचा, ते क्लेम फुलफिल करण्यापूर्वी त्यांचं रिलेशन कितपत होतं तेही तपासलं जाईल. द व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी ऑफ द डिपेंडंट्स अँड एनी इन्कम डिराइव्ड फ्रॉम सच प्रॉपर्टी और फ्रॉम हिज और हर अर्निंग फ्रॉम अदर सोर्सेस. लास्ट वरील सबसेक्शन मध्ये पाहिल्याप्रमाणे याही सबसेक्शन मध्ये जो व्यक्ती मेंटेनन्स क्लेम करतो त्याची काही स्वतःची प्रॉपर्टी आहे का, दुसऱ्या प्रॉपर्टी त्याला दुसरा कुठला इन्कम येतोय का, त्याचा आणखीन काही इन्कम सोर्स आहे का, हे तपासलं जाईल कोर्टाकडून. आणि द नंबर ऑफ डिपेंडंट्स एंटायटल्ड, टोटल प्रॉपर्टीवरती या रिस्पॉन्डंट पार्टीवरती, डिसिज्ड पर्सनच्या प्रॉपर्टीवरती किती लोकांना मेंटेनन्स द्यायचा आहे हेही तपासलं जाईल. या सर्व गोष्टी कन्सिडर करून मेंटेनन्सची अमाऊंट कोर्टाकडून ठरवली जाईल. ती अमाऊंट किती असावी हे ठरवण्याची डिस्क्रिशन पॉवर कोर्टाकडे आहे. या व्हिडिओमध्ये आपण सेक्शन 23 पाहिलं, द हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट मधील. थँक्यू.